नमस्कार मित्रांनो, मी अथर्व चंद्रकांत साळवी तुमचं मनापासून स्वागत करतो एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये आपण मुंबईत नाही, आपण जाणार आहोत रत्नागिरीला. आणि रत्नागिरीला जाऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत, वेगवेगळ्या गोष्टी नवनवीन बघणार आहोत आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे. आणि ह्यात एक ब्लॉग नाही, ही रत्नागिरी सिरीज असणार आहे. ह्यात एक नसून 2-3 ब्लॉग्स असतील वेगवेगळ्या ठिकाणांचे, वेगवेगळ्या गोष्टींचे. तर तुम्ही ही सिरीज नक्की बघा, एकही ब्लॉग ह्यातला तुम्ही चुकवू नका, खूप मजा येणार आहे. तर आपण जाऊया आता रत्नागिरीला. तर मित्रांनो, मी रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहे. आता मी थोड्या वेळात हॉटेल रूमवर जाईन, थोडं फ्रेश होईल. मग इव्हनिंगला आपण आज कार्तिक एकादशी असल्यामुळे आठवडे बाजार, रत्नागिरी आठवडे बाजारमध्ये एक प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, तिथेही जाणार आहोत. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही सांगायचं असेल तर खाली कॉमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स भेटत राहतील. तर मित्रांनो, आता आपण आहोत रत्नागिरी सिटीमध्ये, म्हणजे रत्नागिरी आठवडे बाजार परिसरातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाहेर. तर कार्तिक एकादशी निमित्त खूप सुंदर अशी सजावट सुद्धा केलेली आहे. जे रत्नागिरी सिटी मधलं आठवडे बाजार म्हणून ओळखली जाणारी जी जागा आहे, जे परिसर आहे, त्या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. कार्तिक एकादशी असेल किंवा आषाढी एकादशी निमित्त इथे खूप सुंदर अशी सजावट असते. छोटीशी एक जत्रा असते आणि प्रतिपंढरपूर म्हणून ह्या मंदिराला ओळखलं जातं. तर चला तर मग ह्या मंदिरात जाऊया आणि विठुरायाचे दर्शन करूया.
तर मित्रांनो, आताच आपण दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. हे मंदिर रत्नागिरी सिटी मध्ये आठवडे बाजार परिसरात स्थित आहे. प्रति पंढरपूर म्हणून या मंदिराची ओळख आहे. तर आपण दर्शन तर घेतलं आहे आणि आपण या ब्लॉगची एंड इकडेच करतोय. बट आपण रत्नागिरी सिटी मध्ये आलो, रत्नागिरी फिरायला आलो आणि आपण एवढंच या ब्लॉग मध्ये बघणार असं तर होणार नाही. तर आपण रत्नागिरी सिरीज मध्ये अजून काही ब्लॉग घेऊन येत आहोत, ज्यात आपण भैरीदेवाचं मंदिर असेल किंवा रत्नदुर्ग किल्ला असेल हे सुद्धा पाहणार आहोत. खूप इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग सिरीज आहे. तर तुम्हाला जर आमचा हा वाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा. काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर खाली कॉमेंट करा. हो, आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहील. तर ह्या ब्लॉग पुरतं एवढंच. तर पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉग सह रत्नागिरी सिरीज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा माझं गाव माझं सण. धन्यवाद.